आम्ही आलो होतो रनिंग करायला, पण काय आहे, दोघं तर आपापल्या नांदातच होते. कोणी हातावर उभं राहिलं तर कोणी एका पायावर. मग मी गोविंदला पकडून नेलं गोळा फेकायला. मी म्हणलं चाल पहिले गोळा फेकू, पण इथं आजच लेकरांनी ग्राउंड तयार केलं होतं, तर आम्ही म्हणलं जरा पहिले जाऊन गोळा फेकू. मग काय गोविंदनं गोळा फेकला, पण आदर्शला गोळा लागत होता. मग आदर्शनं पण गोळा फेकला, पण तो गेला काट्यात. चला मी पण म्हणलं आपण पण एखादा गोळा फेकून पाहूया. मग आला आमचा रोशन म्हणलं तर आमच्या गावाचा 1 नंबरचा रनर. मग काय त्यानं पण गोळा फेकला. आदर्श म्हणे मी पण या दोरीच्या वरून गोळा फेकतो, पण त्याचा गोळा गेलाच नाही. चला मी पण म्हणलं माझा जातो की नाही गोळा या दोरीच्या वरून. मग काय माझा पण गोळा गेला. हे काय आदर्श तो गोळा झाडाला मारत आहे, वाटते पागल झाला तो. चेतन ग्राउंड पास होता, त्याला म्हणलं तू पण गोळा फेक. आमचा गोविंद पण काही कमी नाही, गोळाच्या जागी त्यानं दगडच फेकला. द्या म्हणलं मग किती गोळा फेकायचा. मग आम्ही आलो रस्त्यावर. हा पहा मोहीन, हे पण रनिंग मारतो आणि इथे रनिंगसाठी गावातील लई मोठी मुलं येतात. हा पहा आमचा अर्जुन, बोलो रुबा केसरी. मग आम्ही केली रनिंग. मी तर रनिंग करून लई थकलो रे बा. आमच्या गावातल्या मुलांना शूटिंग करण्याचा लई शौक आहे, तर ते करू लागले शूटिंग. पण त्यांच्या शूटिंगच्या मध्ये मैशी आल्या. अरे त्यांना पण घ्या रे शूटिंग मध्ये. मग काय आम्ही केली स्ट्रेचिंग. हे पहा कृष्णा पण आला रनिंग करून, आणि यांची शूटिंग आता पण चालूच आहे. आणि हे पहा कृष्णा, याला कबड्डीचा लई शौक आहे, इथे पण कबड्डीची प्रॅक्टिस करत आहे. मग इथे आला मोहीन दादा, यानंच ग्राउंड तयार केलं. आणि ही आहे त्याची बुलेट. अशी बुलेट आम्ही केव्हाच पाहिली नव्हती, कारण या बुलेट मध्ये कुठूनही पहा तुम्हीच दिसणार. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग एवढाच. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. तर बाय.